की थोडक्यामध्ये आपण विवेचन पैगंबर शेख त्यांच्या पत्नी आहेत, प्रवीण सप्तर्षी आहेत. या दिंडीचे जे मागे काम करणारे दत्ता किरण त्यांचे सगळे सहकारी आहेत आणि आपल्या या सगळ्या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी प्रेम करणारे आपले सगळे सहकारी आहेत. वेळेचं भान असल्यामुळे मी जास्त बोलणार नाही, फक्त दोनच मुद्दे मी सांगणार आहे की वारकरी संप्रदाय जी सुरू झाली ही आपल्या भारत देशामध्ये एक भक्ती संप्रदायाचा एक भाग आहे आणि भक्ती संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय त्यावेळच्या पुरोहित शहाच्या विरोधातलं बनलं. समतेच्या दिशेने जाण्याची ही ओढ आहे. दुसऱ्या बाजूला विषमतेचा आग्रह धरणारी विचारधारा, हा सनातन संघर्ष आपल्या देशामध्ये आहे. तर जो विषमतेच्या विचाराचा पुरस्कार करतो, ज्यांनी तुकारामांचा छळ केला, ज्यांनी गांधींचा खून केला, ही परंपरा एक आहे. आणि दुसऱ्या बाजूला समतेचा विचार धरणारी बुद्धापासूनची आणि भक्ती संप्रदायामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय, पण देशामध्ये मीराबाई आहे, कबीर आहे, सगळे त्याच्यातले आहेत. तर हा सगळा फार मोठा प्रवाह आहे आणि हा प्रवाह बंडखोर आहे. ही बंडखोरी पुरोहितशाच्या विरोधातली आहे, ही बंडखोरी विषमतेच्या विरोधातली आहे, ही बंडखोरी जातीवर आधारित आणि जन्माधिष्ठित विषमता आहे ती नाकारणारी आहे, हे त्याचं मत आहे. म्हणून भारतामध्ये जे वेगळ्या धर्मातले त्या सगळ्या धर्मामध्ये जातीवर आधारित विषमता आहे. याचं कारण असं आहे की भारतामध्ये मुसलमान ख्रिश्चन जे धर्म आहेत, धर्माचे लोक आहेत, ते काही मूळ बाहेरून आलेले नाही. इथूनच हिंदूमधूनच मुस्लिम झाले, हिंदूमधून ख्रिश्चन झाले. तर सोबत आपली भाषा घेऊन गेले, सोबत आपली संस्कृती घेऊन गेले आणि सोबत आपली जात पण नेली. सगळ्या धर्मामध्ये हा प्रश्न आहे आणि सगळ्या धर्माच्या प्रश्नाला भिडण्याचं काम हे संत करतात. जे ज्यांचा उल्लेख आपल्या सरांनी केला की 50 नावं त्या याची आहे. त्याच्या आधी रांची डेरेनी पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये 42 आहे आणि आता अशोक राणांनी ते पुस्तक लिहिलं आहे. तर ज्यांचा आपला फार उल्लेख येत नाही, त्या अर्थाने ख्रिश्चन धर्मातील जे अनेक संत आहेत की ज्यांनी भजनं लिहिले. तर टिळक हा भजन लिहिणारा माणूस. तर भजन ही परंपरा जी आहे ना, भजन आणि मंत्र, भजन ही वारकऱ्यांनी दिलेली देणगी आहे आणि मंत्र हा हुकूम करतो देवाला आणि तो मध्यस्थ असतो. तर भजन हे देवाची आणि भक्ताची डायरेक्ट संपर्क असतो, मध्यस्थ नसतो. तर वारकरी संप्रदाय, भक्ती संप्रदाय हे मध्यस्थ नाकारतात, विषमता नाकारतात. ही बंडखोर परंपरा आहे. त्याचा पुढचा भाग, ही विषमता का आली याचं विश्लेषण महात्मा फुलेंनी केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांचे 2 महत्त्वाचे काम. भारताच्या इतिहासामध्ये दलितांना आपल्या अधिकारासाठी उभे करणारा पहिला माणूस हा बाबासाहेब आंबेडकर. वारकरी संप्रदायाने काय केलं की सगळ्या समाजामध्ये संवेदनशीलता जागृत करायचा प्रयत्न केला. अरे नका पाळू तुम्ही द्या, हे सगळं करू नका, चुकीचं आहे, पण आपल्या अधिकारासाठी उठ, लढ. आणि लढ कसा? शांततेच्या मार्गाने शिका, संघटित व्हा व संघर्ष करा. म्हणजे त्याच्यामध्ये मारामारी करा, लढाई करा, हाणामारी करा असं नाही आहे. शिका, संघटित व संघर्ष करा. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या सत्याग्रहामध्ये 1927 साली महाडचा सत्याग्रह केला. त्याच्यात ते गांधींचा फोटो होता. तर गांधींची विचारधारा आणि आंबेडकरांचा बंडखोर विचार हे सोबत गेलेले आणि त्याच्यातून संविधान आलेलं. संविधान एका अर्थाने म्हणजे वारकरी किंवा भक्ती संप्रदायाने जो पाया घातला, तो पाया नंतर महात्मा फुलेंनी मजबूत केला, आंबेडकरांनी त्यांना आकार दिला. या संविधानामध्ये या सगळ्या गोष्टी, या सगळ्या लोकांनी दिलेलं जे योगदान आहे ते त्याच्या अर्थरूपाने संविधानामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून संविधान ज्यावेळी वाचतो त्यावेळी एका अर्थाने आपण इथला भक्ती संप्रदाय वाचत असतो, एका अर्थाने आपण महात्मा फुलेंना अभिवादन करत असतो आणि एका अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांना आपण काही शब्द देत असतो की तुम्ही दाखवलेल्या मार्गानेच आम्ही चालणार आहोत. ही संविधान दिंडी ही त्या अर्थाने ही परंपरा खऱ्या अर्थाने पुढे नेणारी आहे. आज केवळ वारकरी संप्रदाय नाही तर सगळ्या समाजातल्या सगळ्या क्षेत्रामध्ये एक विचार मंथन चालू आणि जो पुढे गेलेला सगळा विचार आहे तो मागे कसा खेचता येईल असा आत्मविश्वास प्राप्त झालेला प्रतिगामी सगळा जो फोर्स आहे तो ताकदीने पुढे येतोय आणि आपल्याला तेवढ्याच दुप्पट ताकदीने त्याच्या सामोरे जायचे. आणि सामोरे जाताना आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे अतिशय उज्ज्वल परंपरा आहे, आपल्याकडे उत्कृष्ट प्रकारचं संविधान आहे आणि सत्य आपल्या बाजूने आहे. तेव्हा सत्य सांगत राहणं, कदाचित त्यासाठी काही लोकांना बलिदान द्यावं लागेल, जसं गांधींनी दिलं, जसं तुकारामांनी दिलं,
जसं दाभोळकर पानसरे गौरी लंकेश आणि कलबुर्गीनी दिलं, कदाचित आपल्याला अजून त्याच्यामध्ये 10 नावं घालतील. सत्य सांगत राहणं हा आत्ताचा युगधर्म आहे आणि सत्य सांगण्याचं बळ हे आपल्याला वारकरी संप्रदाय देते आणि संविधान हे आपल्याला मार्गदर्शन करते. तेव्हा या सगळ्या गोष्टी सोबत घेऊन जाणाऱ्या या संविधान दिंडीला मनापासून शुभेच्छा. केवळ शुभेच्छा नाही, आम्ही त्याला स्वतःचा मी त्याला एक भाग समजतो. मी तोंडात इथे सहभागी झालो होतो. आता मात्र शारीरिक माझी काही तशी सोबत चालण्याची राहिलेली नाही क्षमता, पण आम्ही तुमच्यासोबत नक्कीच आहोत आणि धन्यवाद. बोलताना माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला की ह्या सगळ्या नियोजनाच्या मागे गेली 4 दिवस जे अत्यंत दिवसरात्र प्रयत्न करत आहेत त्यांचे दत्ताभाऊ पाखिरे यांनी खूप अशा प्रकारची या ठिकाणी मेहनत केलेली आहे. दत्ताभाऊ पाखिरेंना खूप खूप धन्यवाद. मी ज्यावेळेला संविधानाची या वर्षामध्ये 100 कीर्तनं करायचं ठरवलं होतं त्यावेळेला मला फडतरे महाराज मला ते नेहमीच ऐकावं लागतंय. आम्हाला संविधान सांगता, एखाद्या मशिदीमध्ये जाऊन संविधान सांगून बघा, तुम्हाला जिवंत कोणी बाहेर येऊ देणार नाही, असं आम्हाला त्या ठिकाणी अनेक वेळेला आव्हान दिलं होतं. पण आमच्या पैगंबर शेख यांच्या मध्यस्थीनं मोहम्मदिया मशिदी वारजे इथं संविधानाचं कीर्तन दणदणीत झालं होतं. आणि या आयोजनामध्ये ज्यांचा वाटा होता ते आदरणीय रफिक शेख साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी रफिक शेख साहेबांना विनंती करतो की आपण पुढे यावं आणि या संविधान सप्ताह दिंडीची जी स्मृती प्रतिमा आहे ती आपल्यासोबत घेऊन जावी. पैगंबर शेख अत्यंत धडाडीने प्रयत्न करत आहेत. अलीकडेच त्यांनी एक संकल्प केलेला आहे की मी मुस्लिम महिलांसाठी प्रवेश मिळेल अशी मशीद मी उभा करील. लवकरच त्यांचं ते स्वप्न साकार व्हावं अशी मी त्यांना मला सांगायचं.